तर जय भीम, नमो उद्धार मित्रांनो. तर एक नवीन कथा आहे, जातक कथा. ती तुमच्यासमोर मी आता सादर करत आहो. ही तुम्हाला नक्की आवडेल अशी मला आशा आहे. तर ह्या कथेचं नाव आहे असभ्यतेने हानी. ज न नशच्च जातक नंबर 32. म्हणजे 32 नंबरची ही कथा आहे. असभ्यतेने हानी. असभ्यता म्हणजे काय? आपल्यामधली असभ्यता म्हणजे आपलं वागणूक कशी पाहिजे, आपलं बोलणं कसं पाहिजे, आपलं राहणीमान, वेशभूषा कशी पाहिजे, सुस्वच्छ, चांगली आणि नीटनेटकी. माफ करा, नीटनेटकी. असभ्यता काहीच नाही. बोलण्यात, चालण्यात, वागण्यात सभ्यता दिसली पाहिजे. ते ह्या कथेचं आहे, ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. प्राचीन काळी प्रथम कल्पात चतुष्षद प्राण्यांनी सिंहाला आपला राजा केले. बघा, प्राचीन काळी प्रथम कल्पात चतुष्षद प्राण्यांनी सिंहाला आपला राजा केले. माशांनी आनंद नावाच्या मत्स्याला, माशा म्हणजे मच्छी, आनंद नावाच्या मत्स्याला व पक्ष्यांनी सुवर्णराज हंसाला आपला राजा केले. प्राण्यांनी काय केलं? सिंहाला आपला राजा केलं. तर जे पाण्यात राहते म्हणजे मच्छी वगैरे, मछली, त्यांनी मत्स्याला आपला राजा केला आणि पक्ष्यांनी सुवर्णराज हंसाला आपला राजा केलं. त्या सुवर्ण राजहंसाची एक अत्यंत सुंदर कन्या होती. तिने बापाच्या सांगण्यावरून असा वर मागितला की स्वयंवर करून जो पती योग्य वाटेल तो मी करीन. म्हणजे तिनं पक्षाची जी मुलगी होती सुवर्ण हंसाची, तिने एक सुंदर वर मागितला की जो मला स्वयंवर करून येईल त्याच्यासोबत मी लग्न करेल बा. ठीक आहे. त्याप्रमाणे हंस राजाने हिमालयावर पक्षाचा मोठा समुदाय बोलविला. एका मोठ्या शिलातलावर सर्व पक्षी गोळा झाले. तेव्हा हंस राजा आपल्या मुलीला म्हणाला, काय म्हणाला बघा, एका मोठ्या शिलातलावर सर्व पक्षी गोळा झाले. तेव्हा हंस राजा आपल्या मुलीला म्हणाला, ह्या पक्षी संघातून तुला जो नवरा सुचेल तो निवडून काढ. तिने मोराला पसंत केले. तेव्हा सर्व पक्षी त्याच पाशी येऊन त्याला म्हणाले, तू धन्य आहेस. राजकन्येने एवढ्या पक्षी संघातून तुझीच निवड केली, त्याबद्दल तुझे आम्ही अभिनंदन करतो. पक्षी राजाच्या मुलीने काय केलं? सगळ्या पक्षातून एका सुंदर मोराला आपला पती निवडला. हंस राजा मोराला पती निवडला. बाकीचे सर्व म्हणायला लागले त्याला की नाही, तू एक भाग्यवान आहेस आणि तुला तिने निवडलं पती म्हणून, तुझं खूप खूप अभिनंदन. परंतु ह्यावरून माझे सामर्थ्य तुमच्या लक्षात येणे शक्य नाही. मला नृत्यकला किती चांगली येते हे पहा. असे म्हणून त्या पक्षी समुदायासमोर आपला पिसारा पसरून मोर नाचू लागला व त्या योगे नागडा उघडा पडला. सुवर्णराज हंसाला लाज वाटली व तो म्हणाला, याचा आवाज फार चांगला, पृष्ठभाग सुंदर, वर्डिय मरण्यासारखी मान आणि लांब पिसारा, परंतु याच्या या निर्लज्ज नाचण्यामुळे माझ्या मुलीशी याचा विवाह करण्यास मी तयार नाही. पहा, एक चूक काय केली त्या मोराने. आनंदाच्या भरात नाचू लागला आणि आपलं सगळं अंग प्रदर्शन केलं, तो नागडा झाला असं तो म्हणताय. आणि तेव्हा पक्षी राजा म्हणाला की बघा, हा दिसायला फार सुंदर आहे, याचा मोर पिसारा बी खूप चांगला आहे, पण याचं हे जे वर्तन आहे ते खूप अशोभनीय आहे, त्यामुळे मी हा लग्न सोहळा नाही करू देणार. असे म्हणून त्याने त्याच क्षणी आपल्या भाच्याशी आपल्या कन्येचा विवाह केला. मोराने अत्यंत लाजून तेथून पलायन केले. असभ्यतेमुळे चांगले गुण व्यर्थ गेले. पहा, हंसराजाने काय केलं? लगेच आपल्या भाच्यासोबत तिच्या पोरीचा विवाह केला आणि ते लग्न मोडून टाकलं. मोराला आपल्या चुकीची लाज वाटली आणि तो तिथून निघून गेला. म्हणजे तात्पर्य काय ह्या कथेचा? असभ्यता, आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं जे राहणीमान आहे ते जर तुच्छ असेल, गैरवर्त असेल, तर समोरच्या व्यक्ती आपली कदर करणार नाही, किंमत करणार नाही. त्यामुळे चांगले राहा, स्वच्छ राहा आणि नेहमी आपल्या बोलण्यात, वाणीतून लोकांना चांगला मार्गदर्शन करा, चांगला संदेश द्या. एक चूक
माणसाचं आयुष्य बर्बाद करते मित्रांनो. तर ह्या कथेचा हाच एक सार आहे. ही कथा जातक कथामधली असभ्यतेने हानी नसच्च जातक नंबर 32 मधली ही कथा आहे मित्रांनो. म्हणून चांगले राहा, नेहमी स्वच्छ राहा, असा या कथेचा आणि आपलं आचरण नेहमी नीटनेटकं ठेवा. तर ह्या कथेचं थोडक्यात असं वर्णन आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि लगेच मी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा देखील वाचायला सुरुवात करणार आहे मित्रांनो. तर ते देखील आवडीने तुम्ही हा विषय बघा. तुम्हाला खूप खूप चांगलं वाटेल अशी मला आशा आहे. जय भीम, नमो बुद्धाय.